यशवंत गव्हाणे ॲग्रोटेक मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कृषी उत्पादनामध्ये जोडधंदा किंवा मुख्य उत्पन्न आहे म्हणजे आपल्याकडे पशुसंवर्धन आहे, दुग्ध व्यवसाय आहे. शेतीमधलं उत्पादन आपल्याला हंगामातून एकदा किंवा वर्षातून एकदा मिळतं. पण पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर कुक्कुटपालन असेल तर त्याला वर्षभर शेतकऱ्याला एक चांगलं उत्पन्न किंवा हुकमी उत्पन्न मिळत असतं. पण दुग्ध व्यवसाय किंवा पशुसंवर्धनामध्ये चारा असणं, सकस चारा हे खूप महत्वाचं आहे. आणि या चारा पिकाबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत आमचे वर्गमित्र आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर विजय कडव सर. मी त्यांचं शेतकऱ्यांच्या वतीने तर स्वागत करतो. आणि कडव सर आपल्याला चारा पिकाबद्दल सविस्तर अशी माहिती देतील की जे दुग्ध व्यवसायामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आणि माझ्या पाठीमागे बघू शकतो की नेपियर हे चारा पिकामधलं एक महत्वाचं नेपियर आहे. इतर पिकं असतील आपल्याला ज्वारी, बाजरी किंवा चवळी, ही जी पिकं आहेत काही अपवाद वगळता, मल्टीकट वगळता आपल्याला एकदा पेरल्यानंतर काढायला लागतात, परत नवीन पेर लागतात. तर बरीचशी पिकं चवळी खूप पावसामध्ये येऊ शकत नाहीत. मका आहे किंवा ज्वारी कोकणातल्या वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे नेपियर आहे हे म्हणजे कमी पाणी जास्त पाणी कुठल्याही पिकामध्ये, कुठल्याही हवामानामध्ये, कुठल्याही पाणी परिस्थितीमध्ये, कुठल्याही जमिनीमध्ये वाढू शकतं. या सर्व चारा पिकाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. दुग्ध उत्पादन आणि हिरवा चारा ह्याचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठलाही दुग्ध उत्पादन जो आहे तो आपल्या हिरव्या चाऱ्याशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आपल्याला माहित आहे की आपल्याकडे एक दुधाळ गाय आहे, दुधाळ म्हैस आहे, तर त्याच्यामध्ये कमीत कमी एक दिवसाला एक 25 ते 30 किलो हिरवा चारा, 5 ते 6 किलो सुका चारा आणि एक 3 ते 4 किलो हे जे आहे कॉन्सन्ट्रेट आहे, आपण ज्याला केक्स म्हणतो, ह्याचा केकचा वापर आपल्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे. ह्याचं प्रमाण हे थोडंसं जनावर काय करतं त्याच्यानुसार हे कमी जास्त होऊ शकेल. आपण हिरव्या चाऱ्याचा विचार केला तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये दलाचा विचार जर केला तर याच्यामध्ये एकदल चारा पिके, ज्याच्यामध्ये ज्वारी आहे, मका आहे, ओट आहे, ही पिकं येतात. त्याचं एक गुण वैशिष्ट्य आहे की ह्याच्यामध्ये प्रथिने कमी असतात आणि शर्करा जास्त असते. दुसरा जो प्रकार आहे की द्विदल चारा पिके, त्याला 2 दल असतात. त्याच्यामध्ये चवळी आहे, लसूण घास आहे, बरसीम आहे, सुबाबुल आहे, स्टायलो आहे. ह्याचं गुण वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये प्रथिने, खनिज, स्निग्धांश हे अधिक असतं. मात्र शर्करा असते ती शर्करा त्याच्यामध्ये कमी असते. हंगामानुसार जर विचार केला तर ह्याच्यामध्ये खरीप हंगाम असेल, खरीप हंगामामध्ये त्याच्यामध्ये असेल मका असेल, ज्वारी असेल, बाजरी, चवळी आहे, स्टायलो आहे, सुबाबुल आहे, नेपियर आहे, गजराज आहे, मार्वेल आहे आणि गवार आहे. हे आपण एक खरीप हंगामामध्ये पेरू शकतो. रब्बी हंगाम असेल तर त्याच्यामध्ये बरसीम आहे, ल्युसन आहे, मेथी आहे, मका आहे, ह्या रब्बीमध्ये पेरू शकतो. तर उन्हाळी हंगामामध्ये चवळी, मका, ज्वारी आणि बाजरी हे आपण घेऊ शकतो. ह्यामध्ये एक लक्षात आपल्याला येतं की बरेचसे काही हंगामी चारा पिकं आहेत, जे हंगामापुरता आपण पेरतो. हंगाम झाला की एक निघून जातं आणि शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम हा एक आहे की प्रत्येक वेळेला आपण पेरता येणं शक्य होत नाही. अशा वेळेला आपण काही जी पिकं आहेत ती बहुवर्षीय पिकं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही एकदा लागवड केल्यानंतर एक 7 ते 8 वर्षापर्यंत आपण निगा जेवढी चांगली घेऊ शकतो, 7-8 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये चांगले आपण पीक घेऊ शकतो. आता ते माझ्यापुढे एक बघितलं तर एक नेपियर, याला आपण सुपर नेपियर म्हणतो. सुपर आहे, याची वाढ साधारणतः 7-8 फुटापर्यंत त्याची वाढ, म्हणजे कोकणाच्या वातावरणाला जनरली जमीन खूप सुपीक असेल तर एक 10 फुटापर्यंत त्याची वाढ होऊ शकते. आणि त्याचा एक उत्पन्नाचा विचार केला तर साधारणतः एकरी 180 ते 200 टन एवढे त्याचं एकरी उत्पन्न येते. न्यूट्रिएंटचा जर विचार केला, पोषण मूल्याचा विचार केला तर स्वतःमध्ये प्रथिनाचं प्रमाण आहे ते साधारणतः 15 ते 18% एवढं प्रथिनाचं प्रमाण आहे. हे कट केल्यानंतर म्हणजे साधारणतः एक वर्षाला एक 4 ते 5 कट आपण एक देऊ शकतो. ह्याच्या जर काळजीचा एक विचार केला तर एकदा हा चारा कट झाल्यानंतर जी मधली जी जमीन असेल, ह्याचं जे आपण अंतर ठेवतो साधारणतः एक 2 फुटापर्यंत अंतर ठेवतो. 2 फुटाचं जे काही तण वाढलेलं असेल तण काढून घ्या. तिथली जमीन भुसभुशीत करा. त्याला एक खताची मात्रा असेल, कारण परत फुटवे यायला पाहिजेत, त्याच्यामुळे खताची मात्रा तुम्हाला देणं आवश्यक आहे. आणि खत दिल्यानंतर एक पाणी तुम्हाला एक देणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये रोग आणि किडीचा मोठा प्रादुर्भाव तसा खूपसा नसतो. ह्या पिकाचे थोम आपल्या विद्यापीठाच्या जे प्रक्षेत्र आहे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, इथे एक 2 रुपये प्रति थोम या पद्धतीने उपलब्ध आहे.